रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ वरदलक्ष्मी व्रत हे हिंदू धर्मातले एक महत्त्वाचं व्रत आहे आणि जे मोठ्या भक्तिभावाने पाळलं जातं। हे व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या शुक्रवारी किंवा काही ठिकाणी पौर्णिमेच्या आधीच्या शुक्रवारी केले जातं। 2025 मध्ये हे व्रत 8 ऑगस्ट रोजी असणार आहे। तर या व्रताद्वारे भक्त माता लक्ष्मीच्या वरदलक्ष्मी स्वरूपाची पूजा करतात, ज्यामुळे सौभाग्य, समृद्धी, आरोग्य आणि कुटुंब सुख प्राप्त होते अशी श्रद्धा आहे। त्यासाठी वरदलक्ष्मीचं व्रत जे आहे तर ते कसं करावं, कोणती तयारी करावी, या पूजेमध्ये कोणते नियम पाळावे, या व्रताविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सोबतच काय उपाय करावा हे देखील सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रत्यक्ष व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। वरदलक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीच्या 8 स्वरूपापैकी एक असलेल्या वरदलक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे। ही पूजा सौभाग्य, संपत्ती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते। एका कथेनुसार चारुमती नावाच्या स्त्रीला स्वप्नात माता लक्ष्मीने हे व्रत करावयास सांगितले। तिने हे व्रत केल्यानंतर तिच्या कुटुंबाला समृद्धी प्राप्त झाली। ही कथा या व्रताचे महत्त्व अधोरेखित करते। हे व्रत विशेषतः विवाहित स्त्रिया पाळतात, परंतु अविवाहित मुली, पुरुष आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील सहभागी होऊ शकतात। यामुळे कौटुंबिक एकता आणि भक्ती वाढते। वरदलक्ष्मीच्या व्रताची आपल्याला तयारी करायची आहे। हे व्रत पाळणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। तर आपण ही जी पूजा आहे तर ती देवघरामध्ये मांडायची आहे। तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती मांडू शकता किंवा तुम्ही सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये देखील करू शकता, कारण की तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये ही जी पूजा आहे तर ती पूजा केली जाते। पूजेच्या ठिकाणी तुम्हाला रांगोळी काढायची आहे। घर स्वच्छ करून आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे। आंब्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची ताकद असते, त्यासाठी या व्रताच्या दिवशी मुख्य दरवाजाची पूजा करणं हे अनिवार्य आहे। तुम्हाला मुख्य दरवाजा हा साफ करून घ्यायचा आहे, आंब्याच्या पानांचं तोरण लावून सुशोभित करून घ्यायचं आहे। त्यानंतर मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह ओल्या कुंकवाने काढून स्वस्तिकची देखील पूजा करून घ्यायची। उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। थोड्याशा हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल किंवा अत्तर टाकून आपल्याला त्या उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक दिवा देखील उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे। तर संध्याकाळी देखील तुम्हाला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावायचे आहे। छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे। असं आपलं मुख्य प्रवेशद्वार पाहिजे, तेव्हाच तर हे व्रत आहे तर ते पूर्ण करतं। वरदलक्ष्मी किंवा वरलक्ष्मी असे ह्या व्रताला म्हटलं जातं। म्हणजे एका दिवसाचंच हे व्रत आहे, परंतु या व्रतामध्ये आपण पाहिजे ते वर म्हणजे आपली पाहिजे ती इच्छा जी असते तर ती पूर्ण करण्याची ताकद ह्या व्रतामध्ये असते। त्यासाठी हे व्रत वर्षातून एकदा आवर्जून करावे। पूजेच्या सुरुवातीला संकल्प घ्यावा, त्यामध्ये आपलं नाव, गोत्र, तिथी, नक्षत्र सांगून व्रत व पूजेचा उद्देश म्हणजे सौभाग्य, समृद्धी, कुटुंब कल्याण काय आहे ते सांगावं। अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी, कारण की कोणतंही शुभ कार्य गणपती पूजनानं सुरू होतं। गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, फुले, दुर्वा अर्पण करावे, मोदकाचा नैवेद्य दाखवावा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे। त्यासाठी माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे। तामणामध्ये मूर्ती घेऊन मूर्तीला पहिल्यांदा पाण्याने परत पंचामृताने स्नान घालावे। त्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर असावे। स्वच्छ पाण्याने स्नान घालावे। त्यानंतर आपल्याला एक कलश स्थापित करायचा आहे। त्या कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे। त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, त्यानंतर एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, विड्याची 2 पाने टाकायची आहेत। विड्याची पानं आपल्याला 8 टाकायची आहेत। फुलं टाकायचं आहे। तुम्ही सुगंधित अत्तर किंवा गंगाजल टाकू शकता आणि त्यावरती 5 आंब्याचे ढाळे घालायचे आहेत। त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाला आपल्याला सर्व बाजूनी हळद आणि पाणी मिक्स करून ते हळदीचं लेपन करायचं आहे। त्यावरती कुंकू लावायचं आणि अक्षदांच्या थालीमध्ये म्हणजे एका ताटामध्ये अक्षदा घ्यायच्या, पिवळ्या अक्षदा करून, आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून हा कलश ठेवायचा। हा कलश ठेवून सर्वात अगोदर आपल्याला दरवाजाच्या बाहेर जायचं आहे। मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं, तिथे चौरंगावरती हा कलश ठेवायचा आहे किंवा घरातील कुलस्त्रीने हा कलश जो आहे तर तो हातामध्ये घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण त्या देवीची आपण जो कलश स्वरूपात महालक्ष्मीची पूजा तिथे करायची आहे। घरातील स्त्रीने किंवा घरातील पुरुषाने त्या जी कलश घेऊन स्त्री येत आहे तर त्या कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे, आरती ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला घंटानाद देखील करायचा आहे आणि महालक्ष्मीच्या नावाचा जयघोष करत महालक्ष्मीचा मंत्र म्हणत टाळ्या वाजवत तुम्हाला ही महालक्ष्मी आहे तर हा कलश घरामध्ये आणायचा आहे। आपल्या किचनमध्ये संपूर्ण घरामधून फिरवून आणायचा
करायचा आणि त्यानंतर जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तयारी केलेली आहे तिथे तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे। एकदा ठेवला की आपल्याला हा कलश जो आहे तर तो हलवायचा नाही। त्यानंतर तुम्ही एक देवी स्वरूप अशी जी पूजा केलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला दुसरा एक कलश मांडायचा आहे। म्हणजे मोठं तुम्हाला भांडं घ्यायचं, म्हणजे जसं की मोठी कळशी असो, मोठी एखादी कासांडी असो, तर असं मोठी कासांडी घ्यायची, त्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आणि तांदळावरती 2 विड्याची पानं, सुपारी, हळदी कुंकू, फूल घालायचं, त्यावरती नारळ ठेवायचं, नारळाला मुखवटा घालू शकता तुम्ही, हवं तसे एखाद्या ब्लाउज पीसने किंवा एखाद्या साडीने त्या देवीला सजवू शकता। साडी ही नवीनच घ्यावी, अशा प्रकारे देवीला सजवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपण हवी तशी सजावट करू शकतो। आंब्याची 4 डहाळे किंवा केळीची 2 खुटे तुम्हाला लावायची आहेत। त्यानंतर आपल्याला खाली लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती यावरती आपल्याला 108 लवंगाचा हा उपाय करायचा आहे। त्यासाठी एक लवंग घ्यायची, महालक्ष्मीचा मंत्र म्हणत आपल्याला एक लवंग महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा मंत्र तुम्ही म्हणू शकता, लक्ष्मीचा गायत्री मंत्र, किंवा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नमः, हा मंत्र तुम्हाला म्हणत 108 लवंगा अर्पण करायच्या। आपल्या घरामध्ये जे काही कॉइन्स असतील किंवा नोटा असतील तर ते सर्व पैसे जे आहेत तर ते तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। त्यावरती हळदी कुंकू अक्षदा 1 फूल व्हायचं आहे। त्यासोबतच पैसे जेव्हा आपण ठेवतो तेव्हा महालक्ष्मीचा मंत्र म्हणत आपल्याला एक नाणं जे आहे तर तिथे वाहायचं आहे, अशा प्रकारे व्हायचं। त्यानंतर तुमच्या घरामध्ये शंख असेल, घंटा असेल, लक्ष्मी स्वरूप कवड्या असतील, गोमती चक्र असेल, श्रीयंत्र असेल, दक्षिणावर्ती शंख असेल, ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला पूजेमध्ये मांडायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं अत्तर, गुलाबजल आणि तुम्हाला काही फुले टाकून ते सुगंधित पाणी जे आहे तर त्या तुम्ही घंगाळ्यामध्ये ठेवू शकता। महालक्ष्मी स्वरूप हळदीचा एक गोळा आपल्याला तयार करायचा। हळद ओली करून घ्यायची, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलंच, हळद ओली करून घ्यायची, त्याचा एक गोळा करायचा आणि विड्याच्या 2 पानावरती ती हळद आपल्याला ठेवायची, त्याला कुंकू लावायचं, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं, फुलं अर्पण करायचं, अशी महालक्ष्मी स्वरूप हळदीची एक महालक्ष्मी तुम्हाला बनवावी लागेल। तर साऊथ इंडियामध्ये, तमिळनाडूमध्ये ज्या प्रकारे वरलक्ष्मी व्रत केलं जातं त्या प्रकारे मी वरलक्ष्मी व्रत केलेलं आहे। तर ही जी पूजा आहे तर ती मी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी केलेली आहे, त्यामुळे प्रॉपर व्हिडिओ जो आहे तर तो शूट झालेला नाही। तुम्ही बघून हे जे व्रत आहे तर ते करू शकता। संध्याकाळी सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये किंवा सकाळी दिवस उगवायच्या अगोदर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची असते। या दोन्ही वेळापैकी तुम्हाला कोणती वेळ जी योग्य वाटेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता। तुम्हाला जास्त काही जमत नसेल तर फक्त एक कलश ठेवून सुद्धा तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करू शकता। यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि वरदलक्ष्मीच्या व्रताची कथा वाचायची आहे। पूजा व व्रतादरम्यान शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखायची। उपवास सकाळपासून सायंकाळच्या पूजेपर्यंत किंवा संपूर्ण दिवस तुम्ही करू शकता। मांसाहार, मद्यपान, तामसी आहार टाळावा। राग, द्वेष, वादविवाद टाळावे। पूजा व व्रत संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करावे। शेवटी देवीची आरती करायची आहे। वरदलक्ष्मी हे व्रत मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं व्रत आहे। महिलांसाठी या व्रताचं महत्त्व हे खूप वेगळं आहे। पुराणात दाखवल्यानुसार वरदलक्ष्मी माता ही भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते, ती महालक्ष्मीचाच अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि श्रावणातल्या शुक्रवारी ही जी पूजा केल्याने घरामध्ये धन धान्यानं भरून जातं। विवाहित महिलांसाठी हे व्रत अतिशय लाभदायी असतं। हे व्रत केल्यास घरामध्ये सुख तर नांदते, शिवाय कुटुंबामध्ये स्नेहभाव आणि ऐक्य देखील वृद्धिंगत होतं, त्याचबरोबर मुलांना देखील सुख प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं। यासाठी हे व्रत आवर्जून करावं। संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये तुम्हाला 5 किंवा 7 सुवासिनींना घरी बोलवायचं आहे आणि त्या सुवासिनींना तुम्हाला गोड खायला द्यायचं आहे। तुम्ही ते नैवेद्यामध्ये मी अजून काय बनवलं नाही, पण आपल्याला 21 प्रकारचे 11 प्रकारचे नैवेद्य आपण बनवू शकता। तर संध्याकाळच्या वेळेमध्ये मी सर्व नैवेद्य जे आहे तर ते बनवणार आहे। त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया किंवा खीर किंवा एखादा गोडाचा पदार्थ, फळं याचा नैवेद्य दाखवायचा आहे। स्त्रियांना बोलवायचं आहे, त्यांना वाण द्यायचं आहे। एक वाण देवीला अर्पण करायचं आहे। वाण देताना तुम्ही काय काय घ्यायचं, तर वाण देताना त्यामध्ये तुम्हाला मी एक प्लेट घेतलेली आहे सिल्वर कलरची, तुम्हाला दिसते ती।
7 सुवासनीसाठी इथे मी वाण घेतलेलं आहे। त्यासोबतच आपल्याला इथे विड्याची पाने घ्यायचे, 2-2 प्रत्येकीला द्यायचे आहे। त्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बांगड्या द्यायच्या आहेत। तर इथे मी हिरव्या आणि लाल बांगड्याचे सेट घेतलेले आहेत। मेहंदीचा कोन घेतलेला आहे, म्हणजे सौभाग्यकारक तुम्ही कोणतीही वस्तू देऊ शकता। ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि केळं घेतलेली आहे। तर एक केळ, विड्याचं पान 1 रुपया किंवा दक्षिणा तुम्ही कितीही ठेवू शकता, 1 रुपया किंवा जास्त ठेवू शकता। त्यानंतर ब्लाउज पीस, फुलं, पान, सुपारी अशी जी आहे तर ती वाण तुम्हाला एका स्त्रीला द्यायचा आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, खायला गोड द्यायचं आहे। तुम्ही पाय देखील धुवू शकता। अशा प्रकारे महिलांचा मान सन्मान देखील आपल्याला करायचा आहे। 5 किंवा 7 सुवासिनींची तुम्ही ओटी देखील भरू शकता। यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं तुम्ही या दिवशी वाण त्यांना देऊ शकता। यानंतर ही जी पूजा आहे तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा काढायची। सर्व पूजा दिवा लावून घ्यायचा, सर्व पूजेवरती हळदी कुंकू व्हायचं, नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर क्षमा प्रार्थना करायची आहे। आपल्याकडून माझ्याकडून जर चुकून माकून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा। मी केलेली साधी भोळी पूजा मान्य करून घ्या असं लक्ष्मी मातेकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। क्षमा प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला सर्व पूजेवरती थोड्याशा अक्षता व्हायचं आहे, आगमन पुनरागमन म्हणायचं आहे, कलश थोडा हलवायचा। त्यानंतर कलशामधलं जे पाणी आहे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं, उरलेलं पाणी बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि तुम्ही रोज घरामध्ये हे पाणी शिंपडू शकता। त्यानंतर आपण जो नारळ घेतला तर तो नारळ विसर्जित करू शकता किंवा वाढवून तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकता। जे धान्य आहे तर जे आपण देवी बनवण्यासाठी जे धान्य भरलं होतं तर ते धान्य देखील आपण आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि काही जण काय करतात, हे नारळ आहे तर ते देखील त्या धान्यामध्ये काही दिवस ठेवतात, असं केलं तरी देखील चालेल। फुले, नाशवंत वस्तू निर्माल्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे। फळे घरामध्येच खायचे आहेत। अशा प्रकारे तुम्हाला या व्रताची सांगता देखील करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, मी केलेली पूजा आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद।